तर मी आहे उभा अवसरी बुद्रुक आंबेगाव तालुक्यातल्या अवसरी बुद्रुक गावामध्ये. कालच खूप मोठी रेड पडलेली आहे आणि मुख्य आरोपी ह्याच गावातला सुशांत हिंगे याला पोलिसांनी अटक केलेली आहे नकली दूध तयार करण्याच्या प्रकरणामध्ये. तर या ठिकाणी मला काही लोकांनी कॉन्टॅक्ट केला का हा जो ओढा वाहतोय तर काही वेळापूर्वी इतका प्रचंड फेस होता, या ओढ्यामध्ये जागोजागी फेस दिसत होता. हा नक्की कसला फेस आहे याची गावकऱ्यांना उत्सुकता लागलेली होती. आता तिथं जवळपास फेस कमी दिसतोय, परंतु प्रचंड असा फेस या ठिकाणी आलेला होता. तर तुम्ही जर पाहू शकाल का ह्या ओढ्याला भरपूर पाणी आले पाऊस पडत असल्यामुळं, आणि आता तरी कमी दिसतंय परंतु मगाशी पूर्ण फेसाळलेलं पाणी दिसतंय. हे तर नाही ना, हे हाच फेस आहे. कुठं त्या झाडात हा पण फेसच आहे ना. हे बघा हा फेसच आहे बरं का. मला वाटलं तिकडून मोठ्यावरून पाणी येतंय. कुठून वरून येतंय हे या ना. हे बघा, अरे बापरे काय फेस येतो, जबरदस्त फेस आलेला आहे. आणि ह्या पाण्यामध्ये कुणीतरी काहीतरी टाकल्याशिवाय हा फेस होऊ शकत नाही. मला अशी माहिती मिळाली आहे की हे बघा का ह्या एफडीएच्या कारवाईला घाबरून जे दूध तयार करण्यात आलेलं जे काही रसायनं होती ती रसायनं या ठिकाणी ओतून देण्यात आलेली आहे आणि त्याचा हा फेस झालेला आहे. आणि आता तरी कमी फेस दिसतोय. मग अशी काही लोकांनी मला व्हिडिओ पाठवले, इतका फेस होता का पूर्ण तवंग आला होता फेसाचा. हे पाणी येतंय कुठून भाऊ? वरून येते. वरून किती लांबून येते तरी आता ही पार अवसरीच्या वरच्या साईडने येते. बरं, पण फेस इथंच जमा झालाय का तिथून पण फेस दिसतोय? नाही तिथपासनं खाली आल्यानंतर फेस तयार होते. कुठून म्हणजे तो टन आहे तिथून? ते टन पासून. बरं, काय वाटतं तुम्हाला कसला फेस असावा? काय आता हे आम्हालाच नाही काही कळत कायचा फेस आहे. यापूर्वी कधी असं पाहिलं होतं का? यापूर्वी नाही पाहिलं भाऊ कधी. पाण्यात फेस नाही होणार कधी. किती पाण्याचा फेस नाही होत कधी. अहो हे डोक्याच्या वर उडत होत पारे, फुल झालं होतं आणि एक फेस बाहेर आला ना असं तुटत नाही. साबणाचा फेस कसा लगेच विघळून जातो, हा विघळून जात नाही फेस. या आपण बघू. हे बघा कशा पद्धतीचं फेस आहे. पण हे इकडं कसं काय आलं असं, म्हणजे एकदम इकडे येतो हा फेस आहे का तुटत वाऱ्याने. नाही. हा, कवर पण तसाच राहतोय. हा पुढे बघा तुम्ही. हा हे सकाळी होतं का आता एवढंच आलंय? नाही आता पाणी आल्यानंतर झाली. पाणी आल्याच्या नंतर. हा पाणी ज्यावेळेस वाढलं ना हे बघा हा जो फेस आहे कसला फेस आहे हे बघा. तुटत नाही येतो फेस. वास पण काही येत नाही त्याचा. पाणी तर स्वच्छ आहे, परंतु या पाण्यावर कुठून तरी टाकलेलं असावं. पुढच्या ठिकाणी झालंय का फेस तसं? नाही आता पुढे ना इथे एक नाला आहे, नाल्यासारखं आहे. त्या नाल्यापासून ते पाणी खाली येते. इथं काय अशा काय केमिकलच्या कंपन्या वगैरे आहेत का या गावात? नाही आता काय आम्हाला नाही एवढं सांगता यायचं. बरं, ते एक आरोपी अटक करण्यात आलेले आहे. तुमच्याच गावचे आहेत का ते? सुशांत हिंगे म्हणून. इथे माऊलीला विचारा बा. काय सांगाल, काय घाबरतात का लोक बोलायला? सुशांत हिंगे कुठले इथलेच आहेत ना? हो अवसरीचीच येते. त्यांचा काय व्यवसाय? एवढं नाही सांगता येत. त्यांचं मक्काचं होतं पहिलं गावात तिथं चालू. त्याच्यानंतर ते मंचाला फ्लॅट बीट घेऊन राहत होते. त्याच्यानंतर एवढी काय आमची चर्चा नव्हती काय त्याविषयी. बरं, त्यांचं येणं जाणं व्हायचं का? हा अवसरी ते जावत होती त्यांची. तसं काय एवढं नव्हतं काही. ते काका हिंगे काय नाव त्यांचं, ते आपले जेडपी सदस्य काय? हा विष्णू वगैरे त्यांचे कोण आहेत ते? त्यांचे पुतणे आहेत ते सक्की. सख्खे पुतणे आहेत? हा आणि दोघांचे संबंध कसे आहेत? घरातलेच आहेत. एक त्यांचं ते बबनराव आहे भाऊ, त्यांचाच मुलगा आहे तो. अच्छा, बबनराव आणि विष्णू हे सख्खे भाऊ. भाऊ. अच्छा, आणि मग एकत्र राहतात. हा चला तर आपण पाहूया. ही कंपनी त्यांचीच आहे ना भाऊ? नाही आपलं आहे का? नाही. अच्छा. मग आता हे जे तो सुशांत खिंगे म्हणताय तुम्ही, त्यांचं इथं कुठं राहिलेत का जवळपास? राहिलं त्यांचं घर येत आहे खालच्या शिवारला. इथं काय दुधाचं काय वगैरे घ्यायचे का ते? नाही इथं नव्हते काय कलेक्शन वगैरे? नाही इथले नव्हते काय कलेक्शन. मग तुम्हाला ही माहिती कळाली असेल का ते सूत्रधार आहेत म्हणून, तुम्हाला काय प्रतिक्रिया होती तुमची? कसलं? या भेसळयुक्त नकली दुधाच्या याच्यात. नाही एवढं म्हणलं एवढं माणूस असं नाही करू शकत. आमचा चांगला माणूस होता. मग एवढं मोठ्या राजकारणातल्या घरातलं तरी नाही असं काही करू शकला. पण आम्हाला काय वाटलं नव्हतं असं करीन म्हणून कुणी.
अपेक्षा नव्हती. अपेक्षा नव्हती. यांची काही यांच्या कुटुंबाची कुठं डेअरी वगैरे आहे का? एवढं नाही सांगते त्यांची डेअरी काही बरं, विष्णू हिंगेंची त्यांची नाही सांगते. हे ते ना आता याच्यामध्ये दूध संघामध्ये. सांगायचे काय संचालक होते. बरं बरं ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्हाला नाही प्रश्न जास्त विचारत आता. तर पाहू शकतोय आपण का अशा पद्धतीचं या ठिकाणी कुणीतरी हे लिक्विड या ठिकाणी टाकून दिलेलं आहे आणि पूर्ण फेस झाला होता, डोक्या इतका फेस होता. आणि हाच तो इकडून बैलगाडा घाटे आणि आपल्याला पलीकडे जावं लागेल. जरा पाय वर घ्या आणि चला, पलीकडून जरा व्यवस्थित दिसेल. एका चॅनलवर विष्णू हिंगे यांची मुलाखत फोनवर घेण्यात आली. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी विचारणा केली काय हे कोण आहेत तुमचे सुशांत. तर हे म्हणाले ते आमच्या भावकीतले आहे, माझे सख्खे पुतणे नाही. हा हे बघा बघा फेस पहा तुम्ही. आणि आता फेस कमी झालाय ना भाऊ, म्हणजे पहा हा फेस ह्या वरती टाकलेला दिसतोय त्या भागामध्ये, असं तुमचं म्हणणं आहे. अजूनही तुम्ही बघताय हा जो फेस आहे तो फेस वाहताना दिसतोय. आणि हा काही इकडून नाही वाहत बरं का, इकडून वाहतोय असा. हे बघा तुम्ही जर पाण्याचा प्रवाह जर पाहिला तिकडे पलीकडे फेस नाही आहे, झूम करा वाटलंच तर. परंतु इकडं मात्र हा सगळा फेस तयार झालेला आपल्याला दिसतोय. हे बघा इथं फेस सुरू झाला आहे. म्हणजे हे जे काय आहे ते याच इकडं कुठंतरी सोडून देण्यात आलेलं असं वाटतंय. काय मला तर असं वाटतंय का हा फेस इकडून येतोय असा. हा ह्याच साईडनी, कारण की इथं फेस होतोय. एकत्रच पाणी फक्त ना इकडून येताना ते फोडून दिलं. इकडे जनावर चरतात ना म्हणून आम्ही इकडे पाणी काढून देतो. या रानात आहे ना जनावर चरण्यासाठी इकडे पाणी काढून देतो असतो. मग इकडून काय होतं, हे गाबाळामुळे जर फेस येत असेल तर काय सांगते ना, कारण नितळ पाण्यात फेस नाही ना होणार. गाबाळात कसं पाणी हालतं ना त्याच्यामुळे फेस होऊ शकतो. किती वाजता हा फेस पाहिला तुम्ही? आता जवळपास टाइम झालेला आहे 4:30. हे 1-2च्या दरम्यान चालतं. 2च्या नंतर. हे पाणी जसं वाढलं ना, पाणी ज्यावेळेस पाऊस संपल्यानंतर पाणी वाढलं त्याच्यानंतर हा फेस यायला चालू झाला. चला धन्यवाद सर्वांचं. तर आता याच्यामुळं पीक पण खराब होऊ शकतो ना. अहो इथं आता ही जनावरं जागा ते इथे ना, इथं आमची जनावरं इथं चरायला असतात साईडला. तर मग असे मी म्हणत होतो असंच राहतोय तू, असं चिटकून राहतोय का. हा ते विरगळत पण नाही ना. विरघळत आपण नाही. कसं साबणाचा पेस्ट घेतला लगेच काही वेळाने हे होतं. आता हे कोण आले? विरघळला पण काय माहिती. ओके विरघळत नाही, तसंच राहतो. कुणी पाहिलं नाही ना आलं काय शासनाचं प्रतिनिधी वगैरे? पोलीस स्टेशन. हा मग अशी एक पोलिसांची गाडी पास झाली. काय तुमचं म्हणणं आहे, काय प्रतिक्रिया काय? नाही आमचं नाही काय म्हणणं. शेत जमिनीत वगैरे पाणी जात असेल ना, काय नाही काय प्रतिक्रिया नाही द्यायची? जाते पुढे वडा आता सगळी शेतीला पाणी जाते. शेतीला जातं. हा वड्याच्या कडे सगळी शेतीचे हे- जनावर वगैरे पाणी पिते ते मोकळी जनावर. यापूर्वी आधी पाहिलं होतं का? ह्याच्या आधी कसं कधी फेसच बघितलं नव्हता. आता कमी झालेला आहे तो. तर मी मगाशी म्हणतो हिंगे म्हणाले की ते माझी सख्खे पुतणे नाही आणि इकडं परिस्थिती वेगळीच आहे. किती खोटं बोलावं माणसाने. काहीतरी ह्याच्यामध्ये दडलेला असल्याशिवाय इतकं होणार नाही. तर हा फेस आहे, याचा जबाबदार कोण? प्रशासनाने उत्तर द्यावं. याची व्यवस्थित चौकशी होणं गरजेचं आहे. कारण की एफडीए कोण पोलिसांकडून कारवाई होऊ नये म्हणून हे पुरावे नष्ट करायचे प्रयत्न चालू आहेत. झालं असं की एकाच वेळी 26 जणांवर गुन्हे दाखल आहेत आणि असंख्य अशी लोक आहेत की त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत चौकशी अंती. तर तपास आता चालू आहे. पण पोलिसांची कमतरता किंवा एफडीए विभागाचं कमी मनुष्यबळ त्याच्यामुळं हे कारवाई करायला बाधा येते. आपण जर पाहिलं काही ठिकाणी तर काही दूध प्लॅन्टला सीलसुद्धा लावलेलं नाही आहे एफडीएने, कारण की वेळच नव्हता. मग असं असताना इतका जर फेस आणि इतकी जर घाण आणि इतका जर हे जर दुष्परिणाम, तुम्ही मला सांगा का हे फेस साधा विरघळत पण नाही आहे आणि हे लहान मुलांना प्यावं लागतं दूध म्हणून.